शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईत महापौर पदाची मागणी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर मुंबईत महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज, भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना, सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाही। आमच्या पार्लमेंटरी बोर्डकडे महापौर पदाबाबत चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण। शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये। थोड्याच वेळात शिंदे ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जाऊन नगरसेवकांना मार्गदर्शन करणार। मुंबईचा महापौर ठरेपर्यंत नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार। आज ताज लँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार, संजय राऊतांचं वक्तव्य। ताज लँड्स एंडमध्ये शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्वतःला भाई म्हणवणाऱ्या शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना कोंडून ठेवलं। त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरतच, मात्र संपर्काची अनेक साधनं असतात। मुंबईच्या महापौर पदाबाबत संजय राऊतांकडून नवे संकेत। शिंदे नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार, संजय राऊतांचा सवाल। शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं हे मला कळत नाही, नगरसेवकांना ताज लँड्स एंडमध्ये ठेवण्यावरून गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। तर राऊतांनी जेवायला यावं, मात्र त्यांचं जेवणाचं बिल त्यांनीच भरावं, गुलाबराव पाटलांची राऊतांवर टीका। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल, मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं विधान। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही भाष्य। महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, असं सांगत संजय राऊतांचं सूचक विधान। तर अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचाय, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत, राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेले, ते बोलतात ते वास्तव नाही, ते देवावर विसंबून राहतायत, देवाला कधी हातही जोडले नाहीत, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। राऊतांच्या भूमिका चंचल आहेत, बहुमत कधी चंचल नसतं, बहुमत एकजूट असतं, राऊतांना बन यांचं उत्तर। तर मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा BMCवर फडकवणार, नवनाथ बन यांच्याकडून विश्वास व्यक्त। महापालिका निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा, पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू, देवाची इच्छा असल्यास शिवसेनेचा महापौर बसू शकतो, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। ठाकरेंनी कितीही पक्ष एकत्र आले तरीही त्यांचं बहुमत होणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका। आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नसल्याचं यावेळी प्रताप जाधव यांनी म्हटलंय। भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, पालिका निकालांवरून सामनातून भाजपवर निशाणा, निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणार आहे, सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर टीका। पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही तर परिवर्तनाचं केंद्र, 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष तुम्हाला कोणीही हटवू शकणार नाही, पुणेकर पुण्याचेच दादा, आम्ही त्यांचे सेवक। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना देताना फडणवीसांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत निम्म्या भागात क्रॉस वोटिंग, 1 घड्याळाला 3 कमळाला मत द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका उज्ज्वला ढोरेंचं आवाहन, उज्ज्वला ढोरेंनी स्वतःवरील आरोप फेटाळले। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक हे तो सैफ हेचा नारा, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली सुरू, 2 दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची सूत्रांची माहिती। दोन्ही एनसीबी कुठल्या चिन्हावर लढणार याचा निर्णय दादा घेतील, पण चिन्ह एकच असलं पाहिजे, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया।
पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू। बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात। सिंधुदुर्गात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार। पत्रकार परिषदेत नारायण राणेंची माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही समाधानकारक जागा देऊ, नारायण राणेंचं आश्वासन। पुण्यात भाजप आणि शिंदे शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण। सद्यस्थितीत ज्या जागा पक्षाकडे त्याच पक्षाला दिल्या जाणार। पुण्यातील पराभवाबाबत आत्मचिंतन करू। निवडणुकांमध्ये हार जीत होतच असते। पुणेकरांनी दिलेल्या कौल आम्हाला मान्य। रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी भाजपची आढावा बैठक। मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। मुंबई जनतेने भाजपला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्यात। मुंबईच्या विजयाचा जल्लोष। आसाममध्येही पंतप्रधान मोदींचे वक्तव्य। मुंबई पालिकेत काँग्रेस 4थ्या स्थानी तर महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे संपलीये। मोदींची काँग्रेसवर टीका। महापालिकेत हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही। सोलापूर महापालिकेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा आणि सत्तेचा प्रचंड वापर केला। एका मतासाठी 15,000 रुपये वाटूनही पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार निवडून आणता आला नाही। संजय जाधवांची मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं। भाजपच्या 17 कार्यालयांवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नेरूळ पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। चंद्रपुरात महापौर पदासाठी काँग्रेसमधीलच 2 गट आमने-सामने। वडेट्टीवार गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना, तर प्रतिभा धानोरकरांनीही 12 नगरसेवकांची वेगळी व्यवस्था केली। 2 दिवसात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता। दोन्ही शिवसेना त्यांच्या अहंकारामुळे संपल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दुर्दशेला शिरसाट आणि खैरे जबाबदार। माजी उपमहापौर राजू शिंदे यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद नगर परिषदेला काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान। काँग्रेसकडून 4 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित। निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं होतं। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी। जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। तालुकास्तरीय नेते, राज्य आणि कार्यकर्ते उपस्थित। परळी नगर परिषदेत एनसीपीच्या उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान यांची निवड। मी परळी धनंजय मुंडेंना दिली, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य। भाजपचा 9 नगरसेवकांचा गट असतानाही भाजपला डावलण्यात आल्यामुळे पंकजा मुंडेंनी परळी धनंजय मुंडेला खरंच दिली का? कार्यकर्त्यांमध्ये सवाल। मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। भाजप जिंकली पण मीरा भाईंदर हरलं, बॅनरमध्ये आशय। निवडणुकीनंतर मनसेकडून भाजप विरोधात असंतोष व्यक्त। ठाण्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून आभार मानणारे बॅनर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई ठाण्यात बॅनरबाजी। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरीष चौधरींना अटक। दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत शिरीष चौधरींविरोधात गुन्हा दाखल। भाजपचे माजी नगरसेवक आकाश चौधरींवरही गुन्हा दाखल। सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मतदारांना धमकी दिल्याचं प्रकरण। आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस। न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांसमोरच एकाला मारहाण।
सोसायटीतील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या पोस्टवर मनसेचा आक्षेप, वाद वाढल्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण, कोपरखैरणे घटना। धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता, महापालिकेत 48 नवीन चेहरे, यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तरुण विजयी। मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 वर, मुंबईत पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार। 227 सदस्यांच्या पालिकेच्या आधी सभागृहात फक्त 5 नामांकित नगरसेवक होते। मुंबई महापालिका निवडणुकीत महिला नगरसेविकांचा बोलबाला, मुंबई पालिकेत 114 महिला नगरसेविका, मुंबई महापालिकेत भाजपच्या सर्वाधिक महिला नगरसेविका।